नमस्कार. आज आपण कमोडिटी मार्केटचे थोडेसे अपडेट बघायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असा आहे की सिल्वर जे नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे त्याची एक्सपायरी 29 फेब्रुवारीला असते, जनरली मंथ एंडला आहे. पण जे ऍक्च्युली आपण ट्रेडिंग करतोय किंवा ज्यांनी पोझिशन घेतलेली आहे त्यांच्यासाठी एक्सपायरी काय असणार आहे, उद्याची असणार आहे. म्हणजे जर आपल्याकडे सिल्वरची पोझिशन असेल तर आपण ती उद्यापर्यंतच कॅरी करू शकतो. त्यानंतर ती आपल्याला कॅरी करता येणार नाही. ती काय होईल, ऑटो स्क्वेअर ऑफ होईल. आपल्याकडे जर पोझिशन असेल म्हणजे आपण सिल्वरचा कुठलाही लॉट मेगा, मिनी किंवा मायक्रो लॉट खरेदी करून ठेवला असेल तर तो आपल्याला उद्या काय करावं लागेल, स्क्वेअर ऑफ करावं लागेल. कारण की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करता येणार नाही. सो फेब्रुवारी मंथमध्ये मी सजेस्ट करेन की आता ट्रेडिंग करू नका, कारण की उद्या त्याची एक्सपायरी असणार आहे. आपल्याला माहित नाही आज उद्या काय होईल. उद्या आपल्याला प्रॉफिट असेल, लॉस असेल तरी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, तो स्क्वेअर ऑफ करावा लागेल, कारण त्याची डेडलाईन उद्याची आहे. सो जनरली एक्सपायरी जी असते त्याच्या एक आठवडा आधी आपल्याला काय करावं लागतं, स्क्वेअर ऑफ करावं लागतं. जर बाय असेल तर सेल करावं लागतं, शॉर्ट असेल तर काय करावं लागतं, बाय करावं लागतं. याला म्हणतो आपण स्क्वेअर ऑफ म्हणतो. सो ज्यांची पोझिशन आहे त्यांनी आज किंवा उद्या आपल्याकडे 2च दिवस आहेत, त्याच्या आत आपल्याला काय करावं लागेल, पोझिशन असेल तर ती स्क्वेअर ऑफ करावी लागेल. धन्यवाद.